तर मंडळी आज चाललो होतो आम्ही पवना लेकला कॅम्पिंगसाठी. सॅटर्डे होता म्हणून दरवेळेस कारने जातो, पण म्हटलं चला यावेळेस काय तर नवीन म्हणून गेलो आम्ही 2 व्हीलरने. आणि खूप लोक होते, आम्ही कमीत कमी 9-10 जण होतो. बाकी मग तिकडे गेलो आणि एवढं नव्हतं तरी एवढं गार वाटत होतं. आणि हा होता इव्हनिंगचा काहीतरी सीन आणि एवढं सुंदर वाटत होता ना ते टाईम. बाकी मग आम्ही चिल केलं, मस्त मजे मारल्या आणि मग संध्याकाळचा नाश्ता केला, मिसळ पाव. पण मला जास्त भूक नव्हती म्हणून काही जास्त खाल्लं नाही. बाकी मग इथून आमचा दिवस चालू झाला. कोणी बॅडमिंटन खेळत होतं, कोणी आर्चरी खेळत होतं. आम्ही पण खूप मजे मारले. स्टार्टरसाठी मी घेतलं चिकन, कारण की तुम्हालाही माहिती मी प्युअर नॉन व्हेजिटेरियन आहे म्हणून चिकन खाल्लं. थोडंसं नाचलो अर्धा 1 तास. बाकी मग इथं जेवण घेतलं, मस्त फुल खाल्लं आणि मग बसलो आम्ही बॉनफायरला, कारण की एवढं गार वाटत होतं. जरी किती 4-5 स्वेटर घातले ना तरी खूप जास्त गार होतं. मग हा काही सीन होता 3:30 वाजेचा, पण मी अजिबात झोपली नाही आणि आमच्या ग्रुपला झोपूही दिलं नाही, कारण की ऑब्व्हियस आहे बाहेर फिरायला झोपण्यासाठी तर नाही आले, असा माझा रूल आहे. तर कोणालाही झोपू नाही दिलं, पण कसं तरी थोडासा रहम खाया मैंने आणि 1 तास मी झोपले आणि त्यांनाही झोपू दिलं. झोपून उठल्यावर तेवढं सुंदर वाटत होतं ना. तिथला व्ह्यू म्हणजे खूप छान होता. तुम्ही पण एक वेळेस तरी व्हिजिट करायला पाहिजे जर तुम्ही कुठं मुंबई पुणेच्या नियर बाय राहताय त्या साईडने. तर नंतरहून आम्ही हा काही व्ह्यू बघून नाश्ता वगैरे एन्जॉय केला, काही फोटोज काढले. आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. जाता जाता हे म्हणत होते बोटिंग वगैरे करायची आहे, पण मला अजिबात करायची नव्हती, कारण की मला खूप भीती वाटते म्हणून मी काही केली नाही. बाकी मग आम्ही निघालो. हा होता माझा वीकेंड. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.